आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। पलुसकर शैक्षणिक संकुलात आनंदाची वारी, पंढरीची वारी उपक्रमातून विद्यार्थ्यांना उद्बोधन। विद्यार्थ्यांमध्ये संत परंपरा, वारकरी संस्कृती आणि आध्यात्मिक मूल्यांची जपणूक व्हावी या उद्देशाने पंडित विष्णू दिगंबर पलुसकर शैक्षणिक संकुल पलुस येथे आनंदाची वारी, पंढरीची वारी हा प्रेरणादायी उपक्रम उत्साहात राबवण्यात येत आहे। आषाढी वारीच्या पवित्र पर्वानिमित्त हरिभक्त परायण प्राध्यापक बळीराम पोद्दार विद्यार्थ्यांना दररोज पंढरपूर वारीचे महत्त्व, वारकरी संप्रदायाची परंपरा, वारीचा सध्याचा प्रवास तसेच संतांच्या जीवन कार्याविषयी मार्गदर्शन करत आहेत। या उपक्रमांतर्गत संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज, संत नामदेव, संत एकनाथ, संत चोखामेळा, संत सावतामाळी, संत जनाबाई, संत गोरा कुंभार, संत नरहरी सोनार आदी संतांच्या जीवनातील प्रेरणादायी कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली जात आहे। संतांच्या शिकवणीतून प्रेम, समता, सेवा, सदाचार, मानवता आणि भक्तीचे संस्कार विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला जात आहे। वारी सुरू झाल्यापासून दररोज एका संतांची ओळख करून देत वारीचे आध्यात्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितलं जात आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीबद्दल आदर, संतांविषयी श्रद्धा आणि विठ्ठल भक्ती अधिक दृढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। या प्रसंगी मुख्याध्यापक आनंदराव सावंत, सर्व शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते। शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष उदय परांजपे यांनी या संस्कारक्षम उपक्रमाचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्तम संस्कार व सामाजिक मूल्ये रुजवण्यास मोठी मदत होते असं मत व्यक्त केले। ढिगाऱ्याखाली गाठला गेलेला आहे आणि त्याचं मरण झालेलं आहे, तो मृत्यू पावलेला आहे। इथं मात्र नामदेवरायांना गर्व झालाय की माझ्यासारखा भक्त कुणी नाही आणि ही संधी बघून पंढरीनाथानं नामदेवरायाला जवळ बोलवलं आणि सांगितलं, नामदेवा माझं एक काम करशील का? देव भक्ताशी बोलतोय, लक्षात घ्या। नामदेव म्हणाले, सांग काय काम आहे तुझं? काम करायला मला नेहमी आनंद वाटतो, काय काम असतं ते सांग। तर एक काम कर, तू इथून मंगळवेढ्याला जा आणि मंगळवेढ्याला जाऊन तिथं एक काम करायचं की माझा अतिशय प्रिय भक्त चोखोबा तो तिथं मातीच्या ढिगाऱ्याखाली गाठला गेलाय आणि त्याच्या अस्थी झाल्या असतील देवाना 10-15 दिवस झाले, कुणी तिथल्या लोकांनी त्याची दखल घेतली नाही, राजानं काय बघितलेलं नाही, कोण